नमस्कार मंडळी, मी शारदा आणि आज दत्तगुरूंचा आदेश आलेला आहे. तर बघूया आपण दत्तगुरूंनी आज या गुरुवारच्या दिवशी कोणता आदेश तुमच्यासाठी दिलेला आहे. गोइंग फॉरवर्ड हा आदेश तुमच्यासाठी दिलेला आहे. पास्टमध्ये जे काही काल जे झालं ते आज सकाळी, आज नवीन सूर्योदय झालेला आहे, नवीन सकाळ झालेले आहे. तर त्या नवीन सकाळ बरोबर पुढे जाण्यासाठी दत्तगुरू तुम्हाला सांगतात, जे काही पास्टमध्ये ज्या काही गोष्टी झाल्या त्या सगळ्या विसरून किंवा त्या सगळ्या सोडून, माफ करून, या ज्यांनी दुखवलं असेल त्यांना माफ करून आणि थँक्यू म्हणून पुढे जा. येणाऱ्या सूर्योदयाला, येणाऱ्या सकाळचं स्वागत करा आणि ते स्वागत करून तुम्ही तुमच्या आयुष्यात पुढे जाण्यासाठी नवा मार्ग शोधण्यासाठी तुम्हाला इथं सांगितलं जाते. कारण तुमच्या आयुष्याची नवीन सकाळ होते. दत्तगुरूंच्या आशीर्वादाने तुमच्या आयुष्याची नवीन सकाळ होते. ती नवीन सकाळ तुमचा एक नवीन चेहरा आणि तुमचा आनंद हे सगळं परत पुन्हा तुमच्या चेहऱ्यावर, तुमच्या परिवारामध्ये, तुमच्या घरामध्ये, कुटुंबामध्ये तुमच्या येणार आहे. तर तो आनंद स्वीकारायचा आणि तो घेऊन तुम्हाला पुढे जायचं आहे. हॅपीनेस, आनंद तुमच्या आयुष्यात येतोय. सगळं सुंदर सुख जे आहे ते तो आनंद तुमच्या आयुष्यात येतोय आणि जे तुमचं वैवाहिक आयुष्यातलं जे तुमचं नातं काय असेल किंवा रिलेशनमधलं असेल, जे कुठंतरी एक इनबॅलन्सची जी अवस्था होती तिथं तो बॅलन्स येतोय. जो बॅलन्स आहे तुमच्या वैवाहिक आयुष्यातला तो दत्तगुरूंच्या आदेशाने तुमच्या आयुष्यात येतोय, स्वामींच्या आशीर्वादाने तुमच्या आयुष्यात येतोय. हा मेसेज खूप महत्त्वाचा आहे की जो तुमच्यासाठी दिलेला आहे आणि तुमच्या वैवाहिक आयुष्यात, तुमच्या कुटुंबामध्ये एक सोनेरी सकाळ होते असा दत्तगुरूंच्या आदेशाने एक नवीन हे येते. आणि हा फेथ असं काढायला, विश्वास ठेवा. दत्तगुरूंचा आदेश असा आहे की विश्वास ठेवा. तुमच्या पार्टनरवर असेल, तुमच्या जोडीदारावर असेल, तुम्ही विश्वास ठेवा. थोडंसं तुमच्यातली एक पॉझिटिव्हिटी तुमच्या नात्याला अजून भक्कम करणार आहे. तर तुम्हाला इथं सांगितलं ते जे काही मेसेज, जे काही आदेश आणि जे तुमच्यापर्यंत पोहोचवले जात आहे त्याच्यावर विश्वास ठेवून पुढे चला. तुमच्या आयुष्यात, तुमच्या परिवारात एक सुंदर सकाळ आणि सोनेरी पर्व तुमच्या आयुष्याचं सुरू होते, वैवाहिक आयुष्याचं सुरू होते आणि जोडीदार तुमच्या मनासारखा तुमच्या आयुष्यात येतोय. तर तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच.